मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत आता सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी उद्या भव्यदिव्य असं युवा हिंद केसरी मैदान संपन्न होतं आहे. मित्रांनो, या मैदानाची खासियत सांगायची म्हटलं तर संपूर्ण भारताला आता या मैदानाची उत्सुकता लागून राहिली. का तर तुम्हाला या मुलाखतीमधनं समजणार आहे. अतिशय सुंदर असं भव्यदिव्य असं आयोजन करण्यात आलं आहे. या मैदानाची फायनल अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. या मैदानाचे प्रमुख आयोजक गणेशभाऊ बनकर यांच्याकडनं ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत. चला गणेशभाऊ, नमस्ते. नमस्कार. गणेशभाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू होती आणि आता किती टक्के काम झालं आहे? आता जवळपास 90-95% काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं विक्रमी नोंद गाडा मालकांनी त्या ठिकाणी केलेली. तो खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेवरती विश्वास आहे. माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यावरती गाडा मालकांनी जो विश्वास संपादन केलेला आहे, त्या विश्वासाला मी इथून पुढच्या काळात देखील कदापि तडा जाऊ देणार नाही. हा विश्वास आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व गाडा मालकांना त्या ठिकाणी देतो. काय सांगाल, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य केलेलं आहे या मैदानामध्ये? तसं बघायला गेलं तर ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी अतिशय नौखा खेळाडू म्हणून त्या ठिकाणी बघतो. मला संपूर्ण मार्गदर्शन हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं संघटनेचे अध्यक्ष आज आबा शेवाळे, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपल्या या बाईटच्या माध्यमातून त्यांनाही वाढदिवसाच्या माझ्या बनकर परिवाराच्या वतीनं कोटी कोटी अशा शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सचिव आपले विलासदादा देशमुख पैलवान यांचे खूप मोठं योगदान या सगळ्या उत्तर महाराष्ट्रातील माझ्या बैलगाडा शौकीनांच्यासाठी आहे. माझ्या युवा हिंद केसरी पर्व 2च्यासाठी आहे. पर्व 1 ते असताना ते होते म्हणून ते मी करू शकलो, अथवा ते पर्व माझ्याकडनं झालं नसतं. हा खऱ्या अर्थानं मला त्यांचं आपल्या बाईटच्या माध्यमातून आभार व्यक्त करायचे. त्याचप्रमाणे मुंबईचे संदीपभाई माळी असतील, रेटरे तात्या असतील, हे सगळ्यांचं जेवढे पदाधिकारी आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे महाराष्ट्रात सर्वांचे मी आपल्या बाईटच्या माध्यमातून मनापासून आभार मानतो. सगळे जेवढे पदाधिकारी सगळे ज्यांना शक्य होईल ते सगळे उद्या सकाळी आपल्याला मैदानावरती प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला बघायला मिळतील. सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की तुमची इच्छा पूर्ण झाली का? तुम्हाला अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण झाल्यात का? त्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला का बैलगाडी मालकांचा? मी खऱ्या अर्थानं प्रथमतः आई भगवतीचे सप्तशृंगी मातेचे त्या चरणी लीन होतो की माझ्या अपेक्षाच्यापेक्षा दुपटीनं त्या ठिकाणी गाडा मालकांनी नोंद केलेली नोंद अजूनही चालू आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने नोंद त्या ठिकाणी घेत आहोत. इतकी विक्रमी नोंद होईल असं मला कधी स्वप्नात देखील वाटलं नाही. पण खऱ्या अर्थानं हा गाडा मालकांचा विश्वास माझ्यावर, माझ्या परिवारावर आणि माझ्या टीमवर त्या ठिकाणी आहे. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. बरं, आणि लॉट कधी काढले जातील आणि लॉट काढत असताना कोण कोण उपस्थित राहणार आहे? संध्याकाळी 7 वाजता P3 लाईव्ह चॅनल यूट्यूबच्या माध्यमातून आपण हे लॉट्स काढणार आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सचिव विलासदादा देशमुख व त्यांचे सगळे सहकारी यांच्या साक्षीनं, यांच्या समोर आपण ते लॉट्स त्या ठिकाणी काढणार आहेत. मित्रांनो, गणेश भाऊंनी सांगितलं की विक्रमी नोंद झाली, तर तुम्हाला एक मुद्दा मी नमूद करू इच्छितो की न भूतो न भविष्यात अशी नोंद या पिंपळगावच्या मैदानासाठी झालेली आहे. हे सगळं श्रेय जातं ते म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि तुम्हा सर्व बैलगाडी मालकांना, कारण की फार मोठं तुम्ही मोलाची साथ दिलेली आहे गणेश भाऊंना. तर भाऊ, आता आपण वळू मैदानाकडं. तर मैदानाचं कसं नियोजन केलं आहे, कसं आता आपण बसलो, ही जागा काय आहे आणि इथं कोण कोण बसणार आहे? आपण जिथं बसलेलो आहे आता मुख्य व्यासपीठ आहे, जे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय दादा यांचे चिरंजीव आमचे मित्र जयदादा पवार हे उद्याच्या दिवशी या मैदानाला भेट देण्याच्याकरता, आपल्या सगळ्यांची संवाद साधण्याच्याकरता या ठिकाणी येणार आहे. माझ्या या नाशिक जिल्ह्यातील तमाम बैलगाडा मालक चालक ते येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातून सगळे आमदार असतील, दोन्ही खासदार हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे. आमदार माझे काका दिलीप काकांच्या माध्यमातून सर्वांशी संपर्क करून काका पूर्ण वेळ या मैदानासाठी गेल्या 7-8 दिवसापासून सातत्यानं ते रोज माझे अपडेट घेतात. 3 वेळा ते मैदानावरती येऊन गेले की कशा पद्धतीने काम चालू काय. थोड्या वेळाने ते या मैदानासाठी परत एकदा येऊन शेवटचं काय अपडेट किंवा काही सूचना असतील ते निश्चित आम्हाला करतील. आणि महाराष्ट्रातून सर्व नामांकित असे सर्व लोक या मैदानासाठी सज्ज आहेत. काय सांगाल, आजूबाजूच्या परिसरामध्ये या ठिकाणी लांब लांबचे नंदी दाखल झालेले आहेत. काही पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, काही मुंबईतले आहेत, ठिकठिकाणाहून येत आहेत. या भागातले शेतकरी वर्ग, तुमचा व्यापारी वर्ग, त्याचबरोबर तुमची मोठी गावातील गोशाळा असेल, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, त्या ठिकाणी त्यांनी निवारा केलेला आहे. तर काय त्यांचे विशेष कसे आभार, काय सांगाल त्यांच्याविषयी?
आता उज्ज्वल गोरक्षण संस्थेमध्ये जिथं तालुक्याच्या आमदारांच्या मार्गदर्शनाखाली जी गोशाळा चालते तिथं मी ट्रस्टी आहेत. त्या ठिकाणी एक 50-60 नंदींची व्यवस्था आपण केली आहे. त्या गाडा मालक असतील, चालक असतील किंवा त्यांचे ड्रायव्हर, त्यांची राहण्याची, झोपण्याची, स्नानाची वगैरे सगळी व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आपण गोशाळेमध्ये केली आहे. मागच्या बाजूला 100 एकरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्याचे चेअरमन तालुक्याचे आमदार दिलीप काकाच आहेत. त्याही ठिकाणी एक 100 एक नंदींची व्यवस्था आपण केली. तिथे शेतकरी उपगृह आहे, त्याही ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे माझ्या या रस्त्याने जोपूर रोडने आपण येताना जेवढे शेड्स दिसतील, हे सगळ्या शेड्समध्ये माझे सगळे व्यापारी मित्र मला फोन करून सांगतात की बाबा आमच्याकडे कोणता नंदी असेल तो नंदी आमच्याकडं पाठव. असे स्वतःहून इतके लोकांचं सांगते. काही परिसरामध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी ज्यांची ज्याचे संपर्क झाले तसे त्या शेतकऱ्यांकडे काही नंदी, नामांकित नंदी त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबईतले नंदी आता दाखल पण झालेले किंवा उत्तर महाराष्ट्रातले नंदी दाखल होत आहे. कुणाही बाहेरून आलेल्या नंदीला निवारासाठी जर काही अडचण असेल, निश्चित त्यांनी बॅनरवरती दिलेले नंबर त्यांचे संपर्क करा किंवा थेट माझ्याशी संपर्क करा. त्यांची निश्चित चांगल्या प्रकारची सोय आपण राहण्याची आणि त्या नंदींची निवाऱ्याची सोय आपण करू. या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचं VVIP स्टेज असणार आहे. पलीकडच्या बाजूला स्टेज कशासाठी करण्यात आले? हां, ते एक स्टेज जे आपण बघतोय केसरी कलरचं, त्याला बॅरिकेटिंग आहे. तर ते महाराष्ट्रामध्ये आता फक्त पुरुषच नाही तर महिलांनाही ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये उत्सुकता त्या ठिकाणी वाढलेली आहे. तर त्या महिलांना खास बसण्याची व्यवस्था मी विचार करत होतो की मागच्या वर्षी माझे घरचे असतील, काही नातेवाईक असतील, काही गावातील प्रतिष्ठित मंडळी असतील, त्यांना ते आले पण त्यांची बसण्याची तितकी फार सोय झाली नाही. म्हणून यावर्षी मी असं ठरवलं की महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष त्या ठिकाणी देऊन 2 लेडीज बाउन्सर त्यांच्याकडे देऊन त्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आपण केली. 200-250 महिला बसतील अशी व्यवस्था आपण त्यांच्यासाठी केलेली आहे. महाराष्ट्रात कुठंच अशी व्यवस्था झाली नाही, अशी व्यवस्था आपण प्रथमच महिलांसाठी त्या ठिकाणी केलेली आहे. मध्ये म्हणजे उद्या दिवशी एखादी गाडी जरी आली तर माझ्या एकाही माणसाला त्याची इजा होऊ नये म्हणूनच्या करता त्या बॅरिकेडमध्ये माझे माणसं, स्वयंसेवक आणि पोलीस त्या ठिकाणी उभे राहणार आहे. बघा मित्रांनो, प्रेक्षकांची काळजी आहे, मात्र या मैदानासाठी जे योगदान देणार आहेत ते पोलीस बांधव असतील किंवा स्वयंसेवक असतील, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली. डबल बॅरिकेटिंग पद्धत आणलेली भाऊंनी आणि ती पहिल्यांदा भारतामध्ये तुमच्याच मैदानापासून सुरू झाली, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि तुमचा आभार आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही सगळा विचार केलेला आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला दिनांक 22 मे रोजी पिंपळगाव बसवंत या ठिकाणी संपन्न होताना दिसणार आहे. आणि बाईटचा शेवट करत असताना मित्रांनो, एक तुम्हाला सांगू इच्छितो की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे आदरणीय नितीन आबा शेवाळे यांचा आज वाढदिवस आहे. आबांना महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांकडून, त्याचबरोबर बैलगाडा शौकीनांकडून आणि मैदान रिपोर्टरच्या सर्व प्रेक्षकांकडून वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे आबा.